धाव जरूर पाहायला मिळाली. सेकंड साठी जाण्याचा निर्णय आणि 2 धावा सहज गतीनं पुन्हा एकदा पूर्ण करतायत. बॉलरचं कौतुक आहे, कारण मी म्हणेन धीरज सारख्या फलंदाजासमोर अशा प्रकारचे चेंडू फेकणं म्हटलं तर मग थोडंसं लोखंडाचे चणे चावण्यासारखी गोष्ट असणार आहे. कारण हा म्हटलं तर विस्फोटक खेळाडू आहे. स्पेशली PPL सिलेक्टिव्ह, त्यानंतर RPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेला आपण धीरज कातारा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ज्यानं नेवालीचं टेनिस क्रिकेट हायलाईट केलंय. जसं की राजेश कातारा असतील, त्यानंतर सोनू कातारा, ही नावं घेतली की मग पाठोपाठ धीरजचं नाव आवर्जून घेतलं जात आहे. आणि त्याचंच प्रात्यक्षिक फिरून खेळलेत, जागा बनवली आहे आणि बिहाइंड द विकेट आपण पाहतोय यावेळेला स्ट्रोक कन्वर्ट करत असताना 4 धावा नेवालीच्या फलंदाज धीरजच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. टीम नेवालीच्या टोटल आपण पाहतोय 8 वरती जाऊन पोहोचलाय. डावाला सजवत असताना आपण पाहतोय खेळाडूंना, ज्यामध्ये स्पेशली इम्पॅक्ट टाकण्यासाठी जी बॅटिंग हवी आहे, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचा उद्देश आपण पाहतोय. सरळ बॅटर खेळलेत, ऑन साईडला आपण पाहतोय फिल्डर उपलब्ध आहेत. 1 धाव तिकडे जरूर घेतलेली आहे. सेकंड साठी जाण्याचा निर्णय नकार आहे स्ट्राईक एंड कडून आणि नॉन स्ट्राईक एंड कडून. समंजसपणाचं क्रिकेट, मेरिटचा खेळ, विकेट वाचून खेळणं, हा खेळ मैदानाच्या आतमध्ये टीम नेवालीच्या आघाडीच्या फलंदाजांकडून पाहायला मिळतं. 9 रन्स ऑन बॉल विदाउट लॉस. गौरी स्पोर्ट नेवाली औपचारिकता आपण पाहतोय प्लॅन बी स्वीकारला, म्हणजे अर्थातच बॅटिंग त्यांना स्वीकारावी लागली. कारण टॉसचा जो कौल आहे, नाणेफेकीचा कौल, तो आपण पाहिला की वेलकम उसटणे संघाच्या बाजूने लागला होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, सागे आहेत समोर, नितीन आहेत, माफ करा, फेकी तेवढीच चांगली. बँड द विकेट संकेत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. वेलकम उसटणेच्या विरोधामध्ये आपण टीम बघितलेली आहे, ते म्हणजेच सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारी नेवाली. फिरून खेळलेत, जागा बनवली आहे. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, परंतु फिल्डर हाही बॉल अडवत आहे तिकडे. एवढे चांगले फटके खेळले जात आहेत आणि त्याला आपण पाहतो पर्यायी फक्त 1च धाव मिळते. षटकाचा खेळ संपेल. पहिलं षटक रोहित वाघेचं 11 धावांचं राहिलं. विदाउट लॉस बॅटिंग युनिट आपण पाहतो 6 षटकांचा सामना असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा टीम गौरी स्पोर्ट नेवालीच्या खात्यात. चला स्पीडअप करा, थोडं फास्ट आपण स्प्लिट व्हा आणि लगेच आपण फिल्डिंगचा सेटअप लावून घ्या, अशी विनंती तुम्हाला. गौरी स्पोर्ट नेवाली संघ 11 धावा धावफलकावरती, 1 बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या इनिंगला फलंदाजी मैदानाकडे आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना 2 फलंदाज, अतुल काथारा जिकडे धीरज काथारा जिकडे आपण पाहतोय 5 मध्ये 10चं योगदान. अतुलच्या खात्यामध्ये 1च धाव आहे. 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. ओ सुपर फटका, क्या बात है, सिग्नेचर फटका धीरजचा. वेट जो तो पूर्णपणे आपल्या पायांवरती ट्रान्सफर केला आणि जो बॉल आहे त्याला फक्त दिशा दिली. बॅटच्या अगदी आपण बघितलं मिडल ऑफ द बॅट बॉल आणि फाईन रिझन मध्ये आपण 6 धावा पाहिलेला आहे. इथे आपण पाहतोय वाईडचा इशारा. अतिरिक्त आपण पाहतोय की एक्स्ट्राची रन आता टीमच्या खात्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक ना ती धावसंख्या आहे, ती धावसंख्या पुढे आपल्याला 18 वरती जाताना पाहायला मिळते. 18ला 0 विकेटच्या नुकसानीसह मैदानामध्ये खेळत आहेत. धीरज चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय यंदाच्या अंगामध्ये. ओ हा फटका पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, 1 बाउन्स ऑफ द टॉप. अजून एक
तेवढाच चांगला फटका, 4 रन्स देऊन जातोय चौकार. गेलेत, फिरून खेळलेत. हाही फटका तेवढाच चांगला. अजून एक खणखणीत षटकार. हे फटके दाखवत प्रेक्षक वर्गाची मन जिंकत असतो. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. इकडे आपण पाहतोय पंच आपल्याला फेटायचा बॅटकटचा इशारा आहे जरूर. आणि ते आपण पाहतोय त्या बॉल वरती येतोय चौकार. फलंदाजीमध्ये अलग इंटेंट ना आज तो मैदानामध्ये उतरलाय. 360 डिग्री न फलंदाजी करतो. कधी फाईन खेळतो, कधी थर्ड मॅन टार्गेट करतोय, तर कधी आपण पाहतोय की लॉंग ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्हचे फटके, बट ऑन ड्राईव्ह त्याने आतापर्यंत दाखवला नाहीये. सो तिकडे तो शांत आहे, कारण पाहिलं तर समोर एक खेळाडू त्यांनी तैनात केलेला आहे. 32 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अंतिम षटकातील आपण पाहतोय षटकातील अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत आणि चांगला पाठलाग सुरू आहे धावांचा, ज्यामध्ये आपण पाहतोय मोठी धावसंख्या उभं करण्यामध्ये या खेळाडूला यश जरूर आलंय. ओ लॉंग ऑन ची चर्चा केली होती. हा पहा लॉंग ऑन मध्ये अजून एक स्मॅश केलं आणि हाय बॉल ड्राईव्ह फटका षटकार. काय फलंदाजी. एका समीक्षकासोबत चर्चा झाली होती. ऍज अ सराव सेशन ज्यावेळेला धीरज मैदानामध्ये फलंदाजी करत होता, 54 सिक्सेस त्यानं मारले होते सरावामध्ये. यंदाचा हंगाम रबर पासून आपण पाहिलं की एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या तनकट दिशा, गॅप मधून बॉल आणि बाउंड्री. टोटल वरती आपण पाहतो एकूण 42 धावा जमा झाल्यात आणि या षटकामधून सागर वरती झालेलं आक्रमण 31 धावा टीम उसटणेकडून खर्च झाल्यात. धीरज खेळतो वैयक्तिक 11 मध्ये 40 वरती. सगळ्यात जास्त धावा हा मी म्हणेन धनराज गोंधली या गोलंदाजानं खर्च केल्यात आणि 2 नंबर मध्ये आपण पाहतो सागरचं नाव इथे आता मात्र ऍड झालंय. हायेस्ट रणसंख्या जर कुठल्या खेळाडूंना खर्च केली असेल तर त्यांचं नाव घेतलं जाईल आणि यामध्ये आकडा पहा 34, 31, 28, 29, 30, 25, 24 अशी पाहायला मिळतात. याचा अर्थ असा आहे की जी विकेट पट्टी आहे ती खास करून फलंदाजांना जास्तीत जास्त साथ देणारी विकेट पट्टी आहे. बॅटिंग युनिट आणि फास्ट करता जर आपण पाहिलं तर बॅटरसाठी ही विकेट पट्टी फार महत्वाची ठरली गेलेली आहे. 40 वरती धीरज खेळतोय. अतुल शाह 1 धावेनं आपण पाहतोय टीम आपल्याला पुढे सरसावताना पाहायला मिळाली आहे. असे टोटल 42 आहेत. एक एक्स्ट्राची धावा. रोहित वाघेला पुन्हा एकदा पुनशा आणलं जातंय, ज्याने मागील ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यावरती आता पुन्हा एकदा पुनशा टीम वेलकम उसटण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. बिनगाड्याच्या मोबाईलात आघाडीचे 2 फलंदाज गौरी स्पोर्ट नेवालीचे मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतात. वेलकम उसटणे संघ यावर्षी थोडासा डाऊनफॉल आहे, राईज अँड फॉल आहे त्यांचा, कारण गतवर्षी चांगलं स्पेशली कोपरोलीची बाबा ट्रॉफी त्यांनी गाजवली होती आणि सागर तिथं बायकरमॅन देखील आपण पाहिला की ठरला होता. आणि ती चर्चा की या खेळाडूचा तो फॉर्म हरपलाय, तिथून संघ थोडासा बॅकफुटला आलाय. संकेत वरती आता थोडं जबाबदारीचं ओझं राहतं या संघामध्ये.
बट अतुल आणि समोर धीरज, जो हाही बॉल चौकार. चार रन्स आपण पाहतोय धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या बॉलवरती 4 धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 46 रन्स ऑन बोर्ड. अतुलला आलाय चौकार. नेवाळीच्या खात्यात देखील 4 धावा. हाही बॉल फुल टॉस लेनचा होता. वेग भरपूर चांगला आहे. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न पहा. डोळा जळतो धीरज कातारावरतीच. इथूनही जरी विकेट आली तरी धावा थांबण्याचे चान्सेस आहेत आणि तेच जाणतायत मैदानाच्या आतमध्ये. टीमची जी धावसंख्या जी आपल्याला जरूर पाहायला मिळते 47च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. विदाऊट लॉस फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळाडूंची सुरू आहे आणि त्याचाच फायदा त्यांना जरूर मिळाला आहे. यात तळ मात्र शंका नाहीये. 47ला 0 विकेटच्या मोबदल्यात फलंदाजी. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय ज्या गोलंदाजानं गोलंदाजी केली रोहित वाघेला बॅकअपसाठी पुन्हा एकदा. आतापर्यंत 8 चेंडू त्यानं फेकलेत आणि 16 धावा खर्च केल्यात. सो सरासरी आपण पाहतोय धावा खर्ची करण्याची 12 अशी आहे. आडव्या बॅटने खेळले धीरजने चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला आहे. मिड विकेटला फिल्डर उपलब्ध आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहतो खेळाडू होते ते धावत आले आणि बॉलला चांगल्या पद्धतीने स्टॉप करत असताना फेकी जी आहे ती तेवढी चांगली. वॅकेंड एरिया जो आहे तो आपण पाहतो तिकडे फिल्डर नाही आहे. त्यानंतर आपण जर विचार केला थर्ड मॅन मध्ये देखील फिल्डर नाही आहे. स्पेशली नाही ठेवत. काहीच असे संघ नायक आहेत जे हा खास करून आपण पाहतोय प्रोटेक्शन जमवतात. यामध्ये आपण जर विचार केला लॉंग ऑफ मध्ये आणि एक पॉइंटला आपण पाहतोय बाहेर कव्हर मध्ये फिल्डर उपलब्ध आहे. कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल काऊ कॉर्नर मध्ये मयूर आहे तिकडे. जेलसाठी चान्स आहे. ओ जेल ड्रॉप. ब्रेक थ्रू साठी ही विकेट महत्वाची होती. नॉट अबाउट बॅटिंग परफॉर्मन्स. अतुल चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू शकला नाही. आज फुलटॉस बॉलही बॅटवरती चढले नाहीयेत बट त्याची विकेट येणं यासाठी गरजेचं होतं की दोन्ही बाजूनं फलंदाजी आणि त्यामध्ये जर एखादी विकेट पडली थोडासा प्रेशर धीरजवरती जरूर आला असता. या क्रिकेटच्या महत्वाच्या गोष्टी आहेत. या ज्या वेळेला घडत नाहीत त्यावेळेला आपण पाहतो की फायदा मिळतो. धीरज 41 वरती आहे. 12 चेंडूंचा खेळ त्यानं आतापर्यंत केला. फुल टॉस लेनचा बॉल लॉंग ऑफ. पुन्हा एकदा फिल्डर आहेत. ऑलराईटचा फटका. एक सिंगल देऊन जाईल आणि या सिंगलनं धावसंख्या 50 धावा टीम नेवालीच्या कंप्लीट झाल्यात. 50 रन्स कंप्लीट. क्या बात आहे. जबरदस्त पार्टनरशिप. एकदा 50 धावांच्या पार्टनरशिप साठी या दोन्ही खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 4 मध्ये 7 अतुल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला धीरज आणि 13ला 42 दिल्यात. रोहितचा बॉल यशच्या उद्ध्वस्त. ब्रेक थ्रू अखेरकार. सलामीची जोडी तोडण्यामध्ये यश. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 50 धावा धावफलकावरती. मधोमध्ये येतोय छोटासा ड्रिंक ब्रेक. पाहणार आपण धीरजची फलंदाजी. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. वेळ झाली आहे पाणी पिण्याची. जातोय पुन्हा एकदा डीजेचं सुंदर. बुधवारी गेले होते जावई सासुरवाडीला. आय थिंक पुत्ररत्न झालाय आणि त्याच मुलाची पाचवी देखील आपण पाहिली. वलप ना आय थिंक. यस. पार्टनरशिपची चर्चा आपण करूया. आतापर्यंत हायेस्ट पार्टनरशिप रोहित गरत आणि रोहित गरत हे 2 फलंदाज जे आपण पाहतोय विनोद स्मृती धाकटी जुई मधून खेळतात. आराध्यास्पद टेंबोडीच्या मध्ये 65 धावांची नाबाद इनिंग त्यांची आपण बघितली होती 2 खेळाडूंची. त्यानंतर कुणाल पाटील आणि संगम राजे गाथा 11 तळोजे मजकूरचे खेळाडू. जीवा 11 गावदे पेंदरच्या मध्ये 57 धावा या खेळाडूंनी जरूर आपल्या संघासाठी बनवल्यात. अतुल कातारा सह धीरज कातारा यांची आपण वैयक्तिक आता सध्या तरी 50 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये बघितली बट एक फलंदाज त्यामधून बाद झालेला आहे. प्रणय मुकादम आणि विपुलनं देखील विष्णू स्पट नावालीच्या खेळाडूंनी देखील आपण डीसीसी कोपराच्या मध्ये 49 धावा बनवताना बघितलं होतं. ॲज अ पार्टनरशिपच्या कंपॅरिझन आपण पाहिलं की वेदांचा देखील चांगला समावेश या पार्टनरशिपमध्ये राहिला. 50ला 1 पडलाय. 3 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धीरजला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाले. 13 मध्ये तो 42 वरती नाबाद खेळतोय. आजच्या दिवसातील 84 हायेस्ट स्कोर आहे. तिथपर्यंत रीच होतील का पोहोचतील का हा प्रश्न. स्ट्राईक एंडला
धीरज कातारा, तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाटील. द विकेट. हा बॉल लॉंग ऑफला आपण पाहतोय फिल्डर उपलब्ध आहेत वाघेत आणि वाघेंना चकवा. बॉल सीमा रेषा बाहेर. रन मिळतायत 4-4-4-4. गेला आणि त्याचा फायदा बेनिफिट आपण पाहतोय 4 धावांचा धीरज काताराला. 14-46 ऑन स्ट्राइक धीरज. आणि हा फटका 50 धावा कंप्लीट करणार आहे. एकदा जोरदार टाय झाला पाहिजे धीरज साठी. धीरज बॅट उंचावा. या मैदानावरची आजच्या दिवसातील पहिली आपण पाहतोय 50 धावांची ही विस्फोटक इनिंग धीरज काताराची पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाज आहे. मी आधीच चर्चा केली होती की सराव सेशन मध्ये अगदी राहुल स्पोर्ट मधून चेंडू आणण्यासाठी भाग पाडणारा खेळाडू आज मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे चर्चा होती 27 बॉल बॉक्स आहेत, आता ते अपुरे पडतील का हा प्रश्न जरूर पडलाय, कारण फलंदाज मैदानामध्ये तेवढा चांगलं न खेळतोय. आयोजक सांगतायत किती मारू देत, चेंडू भरपूर आमच्याकडे आहेत. स्वतः स्क्रीन सोडली आहे. लीडिंग एज आणि बॅट्समन आउट होतोय. संकेतला यश ऍज अ विकेट किपर म्हणून. गोलंदाज आपण पाहतोय विशाल पाटीलला सफलता. फलंदाज बाद धीरज कातारा. बट 50 धावांची गाव केला, एंटर झाला आणि तिथून आता आपण पाहतोय की हा जो खेळाडू आहे तो संघाच सध्या तरी मी म्हणेन की जे ग्रामीणचं टेनिस क्रिकेट आहे नेवालीचं त्याला हायलाइट करणारा खेळाडू बनलाय. आणि एखादी स्पॉटलाइट जशी सगळ्यांना आकर्षित करते ना, ॲज इट इज धीरज मैदानामध्ये काम करत असतो. जेव्हा तो फलंदाजी करतो, जेव्हा तो गोलंदाजी करतो, ज्यावेळेला अंडर-19चा संघ उभारला गेला टीम नेवालीचा, आणि त्या संघामधून आपण त्या सगळे खेळाडू पाहायचो. मग त्यामध्ये प्रेम असेल, पार्थ असेल, धीरज असेल, या खेळाडूंचा जो विस्फोटक खेळ पाहिला तिथून या संघाने आपण पाहतोय की उंच भरारी घेतली आहे. द विकेट. हा बॉल आपण पाहतोय रोशन कातार यांच्यासाठी. PSI रोशन कातार आलेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. 60 धावा धावफलकावरती रेखाटलेल्या आहेत. 2 गड्यांचा मोबदला सध्या तरी पाहायला मिळतो. विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ बॉलर म्हणून, ज्याने सक्सेसिव्ह षटक, स्पेशली महत्वाची विकेट ज्याने आपल्या नावावरती जमा केलेली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा आहेत धावफलकावरती नेवालीच्या खात्यात. हाही बॉल स्विंग अँड मिस. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. पार्थ पाटीलला संधी नेक्स्ट ओव्हर मध्ये कदाचित मिळण्याचा चान्सेस आहेत, कारण शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहेत. आणि पार्थी चांगला फलंदाज आहे टीमचा. वल्लभ नाईट स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं, एक सामना मधोमध्ये बसला असताना पार्थनं तो एक हाती सामना चेंडू राखत जिंकवला होता. असे अनेक सामने आहेत ज्यांची चर्चा करणं जरूर मी म्हणेन की भाग राहील. आणि स्पेशली अल्पवयीन खेळाडू, कमी वयामध्ये या खेळाडूने जरूर इम्पॅक्ट टाकला आपल्या बॅटिंग मधून. हा चेंडू टॅप केलाय, एक धाव मिळेल. सेकंड साठी जातील का प्रश्न. पार्थ तरी जाण्याचा प्रयत्न करतायत. स्ट्राईक एंडला धोका नाहीये, धोका टललाय. धावा 2 कंप्लीट करत असताना षटक क्रमांक 4 62 2 विकेट. बॅटिंग युनिट गौरी स्पोर्ट नेवाली. थँक्यू. पाहू शकतो आपण काल झालेला गावदेवी तुर्भे बी संघाचा फलंदाज विशाल पाटीलनं या मैदानावरती अर्धशतक कंप्लीट केलं, बट त्यांचा संघ तो सामना गमावून घरी गेला होता जरूर. सो आता त्या गोष्टीची चर्चा यासाठी केली जाते
की इथे आपण पाहतो धीरजचं जरूर आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं आहे, बट एक सामना असाही झालाय जिथे आपण पाहिलं की रोहित गरतनं 50 धावा कंप्लीट केल्या, या स्पर्धेमधलं अर्धशतक ठोकलं आणि ते ठोकलं असताना 2 सामने त्यांनी जिंकलेत आणि सुपर 8 मध्ये ते गेलेले आहेत. सो गुडलक आणि बॅडलक यांचा आपण पाहतोय संगम झालेला आहे इथे. मुळात क्रिकेटमध्ये गुडलक बॅडलक काहीच नसतात, तुमच्या मेहनतीवरही तुम्ही जिंकता. काल आम्ही जरूर खालापूरच्या स्पर्धेमध्ये एंट्री जरूर केली होती आणि तिथे आम्ही गेलो तर तिकडच्या एलॉट्सला चिंचवली संघ खेळला आणि त्यावेळेला हितेन पाटील जो PPL मध्ये आपल्याला 4 षटकार मारताना पाहायला मिळाला, त्यानं सांगितलं की चला बिंदास खेळू, काही असेल ते असेल, चांगला खेळतो तो जिंकतो. आम्ही तोच खेळ करण्याचा प्रयत्न केला, एक सामना जिंकलो देखील तिथे. हे खेळाचं महत्त्व आहे. त्यामध्ये ज्या वेळेला आपण हिम्मत घेऊन मैदानामध्ये उतरतो ना, सगळ्यात महत्त्वाचा तुमचा जर मोठा पार्टनर कोण असेल तर हिम्मत. मग हिम्मत सिंग सोबत ठेवा. आता कोणी पंजाबला जातील हिम्मत सिंग शोधायला, मग असं चालणार नाहीये. तुम्हाला मैदानामध्ये तुमच्या आतमध्ये असलेला जिगर अजून मोठा करायचा आहे आणि पेशन्स ठेवून खेळणं महत्त्वाचं आहे. 62 झालेत, 62ला 2 पडलेत. ओव्हर नंबर 5 मध्ये संकेत पाटील, संकेतवरती आक्रमण चढवलंय, वॅकेंट एरिया खुला आणि आपण पाहतो तिकडे हा फटका पाहायला मिळतोय. बॅट्समन ऑन द अटॅक, पार्थ पाटीलच्या बॅट मधून आहे तो एक खणखणीत दिमागदार चौकार. अवघड येळी नेहमी हात देतो साथ, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात दिली होती बॉलला, वेट अँड वॉच, हीच पार्थची ओळख आहे. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा 66 झालेत. हाही बॉल, तेवढाच चांगला फटका त्याच दिशेमध्ये, फिल्डर उपलब्ध नाही आहेत, भरपूर दूर आहेत तिकडे आहे आणि अशा पद्धतीनं हाही फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक पार्थच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार. सूचना आहेत की आउटपुट थोडासा द्या जेणेकरून मग प्रेक्षक वर्गापर्यंत आवाज व्यवस्थित पोहोचेल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे, दिशा दिली आहे, दिशाजनक खेळ, बॅट मधून पार्थच्या सलग तिसरा कन्झिक्युटिव्ह चौकार. नो बॉल कॉल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा, तिसऱ्या पंचांकडून. निर्णय रिफर आपण पाहिला की क्लेम केला होता पार्थनं आणि त्यांचा क्लेम सक्सेस झालाय. नो +4, 5 धावांचा बोनस टोटल काढला आपण पाहतोय यावेळेला. टोटल धावा 75. 5वं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. हा जो बॉल आहे तो आपल्या घरचा बॉल, आपटी पार चेंडू पाहायला मिळतोय टप्प्यावरती. आपण पाहतोय की चांगला इलिगेशन पारचा आपण तर पाहतोय. रिव्ह्यू आहे त्यांच्याकडे उपलब्ध. यस, त्यांनी पुन्हा एकदा घेतलाय हाईट फॅक्टर साठी. या ओके, मात्र या परत. व्हाईट बॉल, नो बॉल. या ओके, फर्स्ट फाऊल जो आहे तो काउंट केलेला आहे. सो यावेळेला तुम्हाला आता इथून नो बॉलला सामोरं जावं लागेल. संकेत पाटील
13 खर्च केला आतापर्यंत. 75 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिकडे 2 गड्यांचा मोबदला आपण बघितलेला. टोटल 76 धावा आता टोटल कार्डला आपल्याला पाहायला मिळतील. नेवाली संघ नशीब घेऊन आज सोबत आलेत. प्रत्येकी क्लेम त्यांचा सक्सेस होतोय. टीमची आपण जर धावसंख्या पाहिली तर जरूर पाहायला मिळेल ती म्हणजेच 76 झालेत. 5च्या बॅट मधून लॉंग ऑन क्लिअर करणारा हा मॅसिव्ह हिट सिक्सर. बनवण्याच्या जर उंबरट्यावरती कोण उभा असेल तर पार्थ असणार आहे आणि आता होण्याचे चान्सेस आहेत. इथे आय थिंक 102 धावांचा उच्चांकित धावांचा स्कोर कानपोली संघानं जमा केलेला होता. सगळ्यांचं लक्ष जरूर या गोष्टीकडे लागलंय. पुन्हा एकदा खेळाडू तयार आहेत. ओव्हर द विकेट ना हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केला हलक्या हातानं, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि 1 रन. वागे थोडेसे फंबल, एकच धाव. 6ला 19 पार्थ पाटीलच्या खात्यामध्ये आणि 83ला 2 विकेट टीम नेवालीकडून बॅटिंग परफॉर्मन्स आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या मध्ये सुरू आहे. डावाला सजवलंय ॲज अ बॅटिंग युनिट म्हणून यावेळेला काम पाहत असताना ते म्हणजेच टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती अर्थातच नेवालीच्या फलंदाजांनी. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. थोडासा आपण जलद गतीने केला प्लीज. मास्कडे घेऊन चलेन. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आणि हा चेंडू चौकारासाठी 4 रन. लागलेले आहेत. शेवटचं अंतिम षटक आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. करण मडवी लास्ट ओव्हर साठी आता इथून टीम वेलकम इलन उसाटण्याकडून सध्या आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. समोर फलंदाज जो आहे तो पार्थ पाटील ऑन स्ट्राईक आहे. चला स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. स्पीड अप करा अशी विनंती आहे. स्ट्राईक ला फलंदाज तयार. ओ फटका चांगला, फिल्डर उपलब्ध आहेत आणि मिरर रिफ्लेक्शन, सन रिफ्लेक्शन आहेत. रेस जे आहे ते डोल्यावरती आलेत. 1 धाव तिकडे पाहायला मिळतं. 1 न धाव संख्या जी आहे ती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 92 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. लास्ट मोमेंटला आत मागे गेल्या पा, लास्ट मोमेंटला 92 ला 2 पडलेत. स्ट्राईक ला रोशन काथारा सर.
ओ द विकेट. फिरकीपट्टू हा फटका तेवढाच चांगला आहे, बट वाघे आडवे गेलेत आणि झेलबादच्या स्वरूपात बॅट्समन आउट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 नेवाळीला. बॅटिंग करताना फर्स्ट हाफला आपण पाहतोय गौरी स्पोर्ट नेवालीनं चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्या तरी दाखवलंय. 7ला 20 पार्थ पाटीलच्या नावावरती आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नील पाहायला मिळेल. नील पाटील एक नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या. अनिल काथारा एक न्यू कॅन्डिडेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. बॅटिंग युनिट मधून टीम खोला टाकलेला चेंडू काहीसा फारसा समजून आला नाहीये बॅट्समनला. बॉल कोलातला बॉल आपण पाहतोय जो बॅट्समनला पूर्णपणे डिस करणाराच ठरलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज असेल. 92 झाल्यात. 3 गड्यांचा बदला सध्या तरी आहे. पुढचा चेंडू. षटकातून 3 बॉल शिल्लक आहेत. उच्चांकात ही चर्चा होती. हा फटका खेळला हवेत. नितीन आहे तिकडे आणि हाही वेल जज कॅच. अजून एक विकेट. ब्याण्णव धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला. धीरजची विकेट आल्यानंतर आपण बघितलं की धावसंख्या जी ती थोडीशी धीम्या गतीनं बनलेली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता इथून नितेश काथार आपण पाहतोय. चिजी बाईटचे सर्वे सर्व. ओ फिरून खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. वेगवान बॉल एनके साठी. लास्ट अंतिम चेंडू शिल्लक या इनिंग मधील. करण मडवीन आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. या षटकाची आपण पाहतोय जरूर पुनरावृत्ती होणं गरजेचं होतं मॅच मध्ये. फटका चांगला खेळलाय. गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट एनकेच्या बॅट मधून निघतोय. शेवट गोड करणारा चौकार. 96 ऑन बोर्ड. 97 चा टार्गेट सेकंड आपला. धीरज काथारा 16ला 52 बनवल्या होत्या. 7ला 20 नॉट आउट पारी पार्थ पाटीलची आणि 2 मध्ये 4 नितेश काथाराच्या. रोशन काथारा 6 मध्ये 10 देऊन परतला. अशा 96 धावा बनवत 97 धावांचं टार्गेट आपण पाहतोय आता इथे निवाली संघानं सेट केलंय. वेलकम 11 उसटणे संघासमोर. धावांचा पाठलाग करायचा आहे. षटकांची जर आपण खेळी पाहिली तर 9.50 सरासरीनं रोहित वाघेनं षटक फेकली. 2-19 धावा खर्च केल्या. 1 सफलता त्याला मिळाली होती. विशाल पाटीलचं षटक 12 धावा खर्च करणारं राहिलं. संकेत 29 धावा थोडासा मागडा आणि सागर पाटील 31 धावा अजून भयंकर मागडा. तर करणनं आपण पाहतोय 2च विकेट घेत 5 धावा खर्च केल्या होत्या. अशा पद्धतीने 96 धावा झालेल्या आहेत. हा जो आहे तो आपण बघितला पूर्वार्धाचा खेळ अगदी थोडक्यात मांडलाय. 6 षटकांचा खेळ आपण जरूर गायलेला. आता 36ला 97 धावांची गरज असणार आहे. गौरी स्पोर्टच्या विरोधामध्ये आपल्याला वेलकम उसटणे संघ पाहायला मिळेल. सागरजी फुलोरे यस नेवालीचे आमचे मान्यवर आहेत. मी त्यांना इथे विनंती करतो की यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि आमचे म्हात्रे सर तुम्हाला इन्व्हाइट करतात. मयूर म्हात्रे की या मंचावरती आपलं स्वागत आहे.
नक्कीच उद्योजक ज्यांच्या माध्यमातून छत्रपती ट्रॉफी आपण तलोजा मजकूर किंवा फेजवनच्या मैदानावरती पाहतोय, त्या ट्रॉफीचे जनक उद्योजक कमलाकर शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनसे अध्यक्ष प्रवीणजी दळवी हे देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष यस. आणि उद्या आईस्क्रीमची सुविधा SS ट्रान्सपोर्टचे आमचे संदीप दादा म्हात्रे आणि संघासाठी 50 टी-शर्ट हे पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. तब्बल लक्ष आहे ते 97 धावसंख्येचं, 6 षटकं आहेत. रख हौसला बंदे हो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ हे मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. अशा पद्धतीची ही मंजिल दूर आहे, परंतु ती जर मिळवली तर निश्चित ते एक वेगळा आनंद उत्सव आपल्याला पाहायला मिळेल. कारण की क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो कोणतंही मोठं लक्ष विजयाची हमी देत नाही. लक्ष जरी मोठं असलं तरी मॅचमध्ये कडवा संघर्ष, कडवा प्रतिकार आपल्याला टीम वेलकम उसाटणेकडनं देखील पाहायला मिळेल. सलामी जोडी ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील, त्यागी पाटील अर्थात सागर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीचा क्रम पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रेम काताराला आपण पाहतोय. मोठं लक्ष आहे. 6 षटकं, 97 धावा बनवायच्या आहेत. 6 षटकं. एक सामना आठवतो नागझरीच्या मैदानावरती का नितलाशच्या मैदानावरती माफ करा, चेंज द गेम वडवली. 98 धावा 7 बॉल राखून बनवल्या होत्या. इथे पहिलाच बॉल, संधी होती एका हातामध्ये असं वाटलं होतं पॉइंटला झेल पूर्ण करेल, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोहित काथारा होता. प्रयत्न चांगला राहिला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण गोष्ट आपण पाहतो. युवराज सिंगला आपण नेहमी त्या क्षेत्रामध्ये पाहिलंय. पंच अतिशय चांगला होता. तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न तर झाला, असं वाटलं होतं एका हातामध्ये जर बॉल बसला तर हा एक सुंदर झेल आणि या झेलनं सागरला परतावं लागलं असतं. तसं घडलं नाही. नशिबाची साथ सागरच्या बाजूनं. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक पाहत राहील. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. कडक षटकार. दुसरा अर्धशतक धीरज काथाराचं आपण पाहिलं. त्या खेळीला प्रत्युत्तर सागरला द्यावं लागेल. क्षमतावान खेळाडू, अनेक अर्धशतके ह्या खेळाडूची देखील पाहिलेत, परंतु आता संघाला गरज असताना येईल का दुसरा 2 in a row बॅक टू बॅक दुसरा षटकार सागरच्या बॅटमधून. स्पर्धांना आपण पाजलं ते आता प्यावं लागेल असं म्हणू शकतो. टिट फॉर टॅट असं प्रत्युत्तर सध्या तरी देत असताना सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षी बरीचशी अर्धशतकं ह्या खेळाडूंना झलकावली होती. अगदी स्टायलिश क्रिकेटर आहे. फटके अगदी नेत्रदीपक त्याचे पाहायला मिळतात, ज्यामध्ये पॅडल स्वीप असेल, अगदी फ्लिकचा फटका, समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलेव्हर, अनेक सारे फटके त्याच्या बॅटमध्ये आपण सातत्यानं पाहतोय. मिस्टर 360 म्हणून त्याची ख्याती वेलकम उसाटण्यासाठी आपण नेहमी पाहिली. हा जर चालला तर निश्चितपणानं मॅच बनेल यात शंका नाहीये. क्षमतावान खेळाडू हे दोन्ही देखील आहेत आणि त्यांच्याकडनं भरपूर मोठी अपेक्षा. गोलंदाजीमध्ये खूप खराब कामगिरी, तब्बल 31 धावा त्याने खर्च केल्या. कालचा दिवस आपण पाहिला होता सर्वाधिक महागड षटक 34 धावसंख्येचं धनराजचं आणि त्याच्या खालोखाल सागर देखील राहिला. त्याने देखील 31 खर्च केल्यात, परंतु खर्च केलेल्या धावा त्याला आता एकवटाव्या लागतील. सुरुवात तर केली, 2 षटकार आलेत, 12 धावा धावपळकावरती, लक्ष 33 चेंडू आणि 85 धावसंख्येचं समीकरण गाठायचं आहे. आमच्या समवेत गुणसंख्यालेखन आता सध्याच्या घडीला आमचे विनायक करत असताना ऑफिशियल गुणसंख्यालेखक शांताराम जाधव यांना पाहिलंय, परंतु आता काही कारणास्तव थोडीशी विश्रांती त्यांना देखील दिली जाते. पुढील चेंडू आतापर्यंत प्रेमच्या अगेन्स्ट 2 षटकार आलेत. इथे देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल आणि तोपर्यंत मिळेल ते फक्त सिंगल डबल आणि कॉम्बिनेशन दोघांना कॉल मध्ये ठेवावं लागेल. यस नो वेट या पद्धतीचा कॉल ज्याला आपण म्हणतो तो गरजेचा आहे. संवाद, कारण की त्याच्यातनं स बाजूला झाला की वाद होतो, तर हे कॉम्बिनेशन इथे दाखवावं लागेल. 2 महत्वाचे हे फलंदाज आपण पाहतोय, परंतु एकीकडे टीम
गौरी स्पोर्ट नेवाळीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं अशा अपेक्षा संघनायकाने वर्तवली होती त्या प्रकारचा खेळ त्यांचा पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून थोडासा दूर जरूर ठेवलाय, पण तो वाईटची दाद पंचांकडनं मागितली जाते. वाईटसाठी किंवा प्रत्येक टीमसाठी एक एक रिव्ह्यू आहे. घेत असताना 15 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे आणि मैदानावरती जे दोन फलंदाज खेळतात त्यांनाच तो रिव्ह्यू घ्यायचा आहे. याची देखील नोंद आपण घ्यावी. डॉट चेंडू आलाय पुढील बॉल प्रेमकडनं. चांगला बॉल होता, खोदून काढला ऑन साइडला. डीप मध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल गोलीच्या वेगानं सीमारेषा पार आलाय दमदार चौकार. अगदी आमच्या बबलू आहेत त्यांच्या दिशेनं बॉल जरूर गेला होता चौकारासाठी. 4च्या मदतीनं 17 धावा स्कोर कार्ड वरती. तब्बल 97 धावा बनवायच्या आहेत. इथनं जर आपण विचार केला तर करंट रन रेट 17चं चालू केलंय. आता 30 बॉल मध्ये 80 धावा. 16चा इथनं आता रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ज्या वेगानं सुरुवात झाली तो वेग सातत्यानं कायम राखावा लागेल विजयासाठी. तो वेलकम उसाटणेला, पण तो एका बाजूनं पॉवर सर्कलचं जे बंधात्मक षटक संपल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गौरी स्पोर्ट नेवालीचा देखील राहील. या अगोदर एक सामना टीम शिवकरनं जिंकलाय, सहारा शिवकर. तर आपला संघ देखील आपण सुसज्ज ठेवायचा आहे. यानंतर लगेच आपण मॅच खेळवणार आहोत ह्याची दक्षता घ्या. आज थोडासा वेळ आपला मध्यंतराला खर्च झाला, त्या कारणास्तव आता त्या वेळेची भरपाई आपल्याला करावी लागेल. वेगानं आपल्याला सामने पूर्ण करावे लागतील. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग देखील नको. षटक क्रमांक 2 गोलंदाज आतेश कातार आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज जे सुपर 8 मध्ये 2 संघ दाखल होतील. उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे आणि 9:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स संघ नावाळी संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये, परंतु इथं आता आणखी कोणता संघ दाखल होईल सुपर 8 मध्ये आज पाहावं लागेल. चांगला चेंडू आहे बिहाइंड द विकेट. शॉट थर्डमॅन त्याच्या हातात बॉल जाईल. डॉट चेंडू. आतापर्यंत या सत्राचा विचार केला उत्तरार्धाचा तर 17 धावा पाहायला मिळत आहेत. त्यापैकी 2 षटकार, 1 चौकार संकेत पाटीलनं ठोकलाय. 2 बॉल 4 वरती तो खेळतोय. तर सोबत सागर पाटील 5 चेंडू आणि 13चं त्याचं योगदान पाहायला मिळतंय. एका बाजूला षटकाची सुरुवात आतिशनं चांगली केली आहे. आतिश काथाराला आपण पाहतोय. दमदार संघ आहे. नवीन पनवेल पट्ट्यातील हा एक दमदार संघ. इथे झेलची शक्यता आणि झेल टिपलाय. महत्वपूर्ण विकेट सागरला परतवलंय. ह्या मॅचची गोल्डन विकेट मी म्हणेन, कारण की इथनं मोठं लक्ष पूर्ण करण्यासाठी सागरच्या बॅटमध्ये धावा गरजेच्या होत्या. आणि ब्लॉकला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आणि धीरज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला झेलनं खेळ संपला. सागरचा पहिला धक्का वेलकम उसाटणेला पाठलाग करत असताना 97चा. थँक्यू. म्हणजे आज नावाली संघ पोहोचलाय. इथनं एक आणखीन संघ क्वालिफाय होईल. त्यांची उद्या पहिला ठीक 9 वाजता मॅच होईल. त्यानंतर धाकटी जुई आणि त्यांच्या अगेन्स्ट पेंदर संघ खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर कानपोली त्यांच्या विरोधात नावा संघ असेल. आणि उत्तर शिव जो सुपर 4 मध्ये पोहोचलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडे चेंजेस आहेत. म्हणजे दुसरा सामना नावा आणि कानपोली असेल, त्यानंतर पेंदर आणि धाकटी जुई. नवीन फलंदाज नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये. बंधुराज आता दाखल झालेत. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे, परंतु आता एका टप्प्यावरती बॉल त्यानं फील्ड केलाय. सिंगल धावफलकावरती ऍड होईल. 18 धावा. भलं मोठं लक्ष, आणि एवढं लक्ष जेव्हा आपण चेस करता तेव्हा सुरुवात
सुरुवातीलाच दमखम हा दाखवावा लागतो. पंच काही दर्शवत असताना कशा पद्धतीने फॉलो थ्रू आपल्याला सावरायचा आहे या गोष्टी पंचांकडनं प्रामुख्याने सांगितल्या जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील पाहतो की चेंडू रिलीज केल्यानंतर आपल्याला अगदी क्रीज सोडावी लागते गोलंदाजाला देखील. फुलटॉस चेंडू प्रहार केला, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. नाही हे सांगत असताना संकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून दुसरा चौकार, 22 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक आतिश कातारा सुसज्ज आहे P2 मध्ये. आतापर्यंत 4 चेंडूत 5 त्याने खर्च केल्यात. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला 20 सेप मध्ये क्षेत्ररक्षक धीरजला मात्र आता अगदी मेहनत करावी लागते. प्रत्येक बॉल त्याच्या दिशेनं खेळून काढला जातोय. ह्या अगोदर देखील मी आजच्या दिवसामध्ये सांगितलं होतं की ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं ते क्षेत्र आहे फिल्डरच्या तुलनेत. मिड विकेट ते लॉंग ऑन ह्या क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षक संघातील पाहायला मिळत आहेत. इथे समोरच्या दिशेला पुन्हा गॅप मध्ये टायमिंग पाहावं लागेल. एका टप्प्यावरती नितीनचा हा वार, चेंडू सीमापार, चौकार. भले मोठे टावर्स बिल्डिंग्स पाहायला मिळतात. अंधार लवकर पसरतो मैदानावरती. याचं कारण की पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं थोडासा अंधार पसरला, एक मॅच बॅलन्स राहिली होती. त्या ठिकाणी 2 षटकं उर्वरित शिल्लक होती खेळवण्याची बाकी होती, परंतु तो निकाल देखील आपल्यापर्यंत आलाय की ते मॅच त्या ठिकाणी पेंदर संघ विन घोषित करण्यात आलाय. तो संघ उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. ते पाहता आता विलंब चालणार नाही. प्रत्येक षटकानंतर आपण एकत्र येऊ नका ही सूचना असेल ती टीम गौरी स्पोर्ट नेवालीला. दमदार कार्य आपण पाहिलं. रोशन काथारा यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना हा संघ आज बॅटिंग मध्ये स्वतःकडनं अपेक्षा होती, खेळ तसा राहिला नाही, परंतु धीरजनं जे दिलेलं योगदान अर्धशतकीय त्याची खेळी या स्पर्धेतील 3रं अर्धशतक आपण पाहिलं. पहिल्याच दिवसामध्ये आपण रोहित गरत, त्यानंतर विशाल पाटील आणि आज मात्र दिवस गाजवला तो धीरज कातारानं. परंतु अजूनही त्याचं कार्य संपलंय असं आपण म्हणू शकत नाही. कारण की अजूनही मॅच मध्ये जर विचार केला तर 27 धावा धावफलकावर पाहतोय आणि येणाऱ्या 24 मध्ये 70 ची गरज आहे. 24 चेंडू 70 धावा ऑन पेपर हे लक्ष्य जरूर शक्य वाटतंय, कारण की क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम. जर्सी क्रमांक 1 धीरजचा आपण पाहू शकाल. KL राहुलचा मोठा फॅन आहे आणि सध्याच्या घडीला नेतृत्व करत असताना आपण इंडियाचं पाहतोय KL राहुलला. आणि आज तितकीच मोठी जबाबदारी रोशनच्या खांद्यावरती देखील आहे, धीरजच्या खांद्यावरती आहे, माफ करा. प्रेम काथारा वन्स अगेन सेकंड स्पेल मध्ये आपण प्रेमला पाहतोय समोर. आता संकेत सज्ज झालाय. आता दोन्ही बाजूनं दोन्ही एंडनं धावसंख्येची गरज आहे ते वेलकम उसाटणेला. मोठं लक्ष त्यांना पूर्ण करायचं आहे. 2 षटकात 27 धावा. धावा भरपूर आहेत परंतु मॅचच्या तुलनेत त्या थोड्या कमी वाटतात. फुलटॉस बॉल नो घोषित केलाय. 1+4 5 बोनसच्या धावा आणि या धावा खूप काही सांगून जातील या मॅच मध्ये. षटकार आहे. दर्शवत आहेत. वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू उंच होता. अतिरिक्त 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या 5च्या मदतीनं धावफलक आता पोहोचले 32 वरती. जी सरासरी अपेक्षित होती ती आता कंप्लीट झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता मॅच मध्ये रंगत वाढली आहे, मॅच मध्ये रोमांचकता आता शिगेला पोहोचल्यात शंकाच नाही. प्रेम पुन्हा सज्ज झालाय, चांगला चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु काय घडलंय, चुकी झाली. क्षेत्ररक्षक प्रणय त्या ठिकाणी होता, त्याच्याकडनं घडली चुकी. बॉल निघून गेला अतिशय वेगानं, सीमा पार, चौकार. मालिकावीरसाठी जी बाईक आपण पाहता, जे पॉइंट काउंट केले जातात ते सेमी फायनल पर्यंत असतील, फायनलच्या धावा काउंट केल्या जाणार नाहीत, ही सूचना. एका विकेटसाठी 5 पॉइंट हे काउंट केले जातील, याची दक्षता आपण घ्या. या सूचना अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. फटका फसला, झेलची दाट शक्यता, स्वतः गोलंदाज धावून आलाय. सेकंड अटेम्प्टला झेल कंप्लीट, कॉटन बॉलच्या माध्यमातून धक्का दुसरा. संकेत पाटील बॅक टू दी डगआउट. डीजे जवाब गोलंदाजी सध्या तरी. नवीन फलंदाज बंटी आलाय, ऋतिक आलाय. ऋतिक आल्या आल्या जणू काही सेट होऊन आलाय. बॉलला पाठवलंय त्यानं काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, संघर्षाचा शंखनाद, षटकार. मधल्या फलीतील वेल फिनिशर वेलकम उसाटणेचा ऋतिक पाटील मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना सोडला नाहीये, वेलकम उसाटणे संघ लढतोय एका बाजूनं. समोर भलं मोठं पहाड असलं तरी देखील त्या दिशेनं विजयाची वाटचाल आम्ही देखील करू, हा सध्या तरी आता त्यांचा इरादा पाहायला मिळतो. 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत 2.3. षटक समाप्त झाले, तिथे देखील फटका लाजवाब आहे. गॅप मधनं वेगानं बॉल चाललाय खेळाडू कक्षाच्या दिशेनं. खेळाडू कक्ष देखील आता टाल्यांनी स्वागत करतो ऋतिकचं, की काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 10 कदम ऋतिक पाटीलचा, 2 चेंडू 10 एकवटल्या आणि स्कोर कार्ड पोहोचलंय ते 46 या आकड्यावरती. बाद झालेत, परंतु मधल्या फलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील आणि सोबतीला नितीन पाटील पाहायला मिळतो. 46 धावा धावफलकावर. फटका हा देखील सुरेख आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण धीरजला पाहतोय आणि त्याच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि ऋतिकला मात्र परतावा लागेल. धक्का तिसरा वेलकम उसाटणेला. शिकल्यान सांगा ना, दारू प्यावाला बसलाय सांगा, दारू प्यावाला बसलाय सांगा. धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या भरपूर मोठी आहे, परंतु जे लक्ष त्यांच्या समोर आहे ना, ते पाहता मॅच मध्ये दोन्ही संघ अजूनही ऑन आहेत असं आपण म्हणू शकतो विजयासाठी. आणखी 50-50 चान्सेस दोघांचे देखील आहेत, परंतु जमेची बाबती गौरी स्पोर्ट नेवालीसाठी की प्रमुख 3 फलंदाज माघारी पाठवलेत गोलंदाजांनी, ज्यामध्ये महत्वाचं योगदान आपण प्रेम काताराचं पाहतोय. 36 धावा त्यानं जरूर खर्च केल्यात, परंतु महत्वाचे 2 मोहरे त्यानं टिपलेत.
पुढील बॉल लॉब करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय कॉटन बोल्टच्या माध्यमातून. आणखी एक सफलता, परतावं लागेल ते रोहित वाघेला देखील शून्यावरती. परंतु अजून 3 षटकामध्ये 51 बनवायच्या आहेत, ही महत्वाची बाब आहे. ह्या जर 51 नसत्या, खरं तर पहिली बॅटिंग असती तर मी म्हणेन उसाटणे संघ खुश असता आपल्या कामगिरीवरती. परंतु अजूनही येणाऱ्या 18 बॉलमध्ये 51 बनवायच्या आहेत. ज्या पद्धतीनं बॅटिंग मध्ये संघर्ष दाखवलाय, चांगले फटके दाखवलेत, ते पाहता अजूनही या मॅच मध्ये उसाटणे संघ वापसी करू शकतो. परंतु सातत्यानं मोठे फटके आता त्यांना दाखवावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आता मयूर पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि सोबत नितीन. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज धीरज. बॅटिंग मध्ये दमदार बॅटिंग राहिली, अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पहिलं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत त्या जोरावरती एक मोठं टोटल नोंदवलंय आणि प्रतिस्पर्धी संघाला पराजयाच्या छायेत ढकलण्याचं कार्य सध्या तरी चालू आहे. परंतु येणारे 18 मध्ये 51 ऑन पेपर शक्य आहे. परंतु त्यासाठी आता कडवा प्रतिकार, कडवी झुंज एका बाजूनं नितीन आणि मयूरला द्यावी लागेल. क्षमता दोघांमध्ये देखील आहे, अनेक मोठे फटके दोघांकडनं पाहिलेत अनेकदा. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेला, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक येतोय, गुड फिल्डिंग. पार्थ होता त्या ठिकाणी, थ्रो. प्रॉब्लेम आहे आणि केवळ एकट्या पार्थचा हा प्रॉब्लेम आहे, तर बरेच जे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडनं ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. हा कुठारी संघाकडनं खेळत असताना 3 प्लेयर अशा पद्धतीने चुका करतायत असं म्हणू शकतो. चुका नाहीत तर फिटनेसचा इश्यू असतो. कधी कधी जेव्हा आपण थ्रो करतो अगदी हय्याम ऍक्शन, तेव्हा जरूर तिथे वेदना होत असतात. त्या कारणास्तव ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान मोठा फटका खेळण्याच्या नादात नितीन देखील बाद झालाय, कारण की या मॅचची सिच्युएशनच अशी आहे, प्रत्येक बॉलला टार्गेट करावं लागतं, प्रत्येक बॉल षटकार ठोकावा लागतो. आणि त्यासाठी तो प्रयत्न असफल राहिला. तो प्रयत्न करत असताना उंच तर भरपूर गेला होता बॉल आणि झेलखाली क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळाला आणि पार्थनं हा चांगला झेल पकडला. झेलनं नितीनला मात्र परतावं लागलंय. नवीन फलंदाज करण मळवी, 7व्या क्रमांकावरती करण. 5 गडी बाद झालेत, म्हणजे निम्मा संघ आता माघारी परतलाय. एका बाजूला जे चाहते आहेत गौरी स्पोर्ट नेवालीचे, ते आता खुश आहेत ज्या पद्धतीची त्यांच्या संघाची कामगिरी राहिली आहे. धीरज, एक विकेट आजचा दिवस धीरजचा आहे असं म्हणू शकतो आपण. इथे फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल चाललाय त्याच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, षटकार. षटकार ह्या स्पर्धेत कंप्लीट झालेत आपण पाहतोय. म्हणजे फलंदाजांचा बोलबाला ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय.
बॉलर्स यस, गोलंदाजांना देखील मदत आहे. काल विकेट हॅट्रिक देखील पाहिली. फुल टॉस बॉल पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेनं. बॉल सीमारेषा पार, यूज इट. षटकार. करण मडवी थांबायला तयार नाही. डीजे आपण जर विचार केला तर पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा षटकार येतो. मॅच संपली नाही हे दाखवून देतो. मागचा घुटना वाकवला आणि त्यानंतर त्याचा ट्रेडमार्क आपल्याला पाहायला मिळतो. बॉलला जणू काय फेकवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. सिक्सर किंग साठी एक बॅट देखील आहे या स्पर्धेमध्ये. एक चांगली संकल्पना आपण पाहतो, ज्याचे जास्त षटकार या स्पर्धेत पाहायला मिळतील. आरके स्पोर्टचे आमचे ऑनर रुपेश दादा मडवी यांच्याकडनं ते बॅट देण्यात येईल. षटकार ठोकण्याचा कारनामा करत असताना करण मडवीला आपण पाहतोय. चांगला चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह लेंथला हा बॉल होता आणि ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला. एक धाव तिथे कंप्लीट झाली. धावफलकाचा जर विचार केला तर धावसंख्या पोहोचली ती 65 या आकड्यावरती. ह्या षटकामध्ये देखील तब्बल विचार केला तर 19 धावा कुठून काढल्या आणि इथनं आवश्यकतेचा विचार केला तर 12 बॉल 32. म्हणजे मॅच संपली नाहीये आतापर्यंत. ज्या वेगानं धावा बनवल्यात 16.25च्या सरासरीनं धावा 4 षटकात आल्यात आणि अजूनही 16.0च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 5 गडी बाद झालेत तरी देखील मॅच संपली नाही हे दाखवून देत असताना बॅटिंग मध्ये किती डेप्थ आहे हे दाखवलं वेलकम उसाटणेनं. कारण की करण मडवी आलाय आणि त्यानं 4 चेंडू 17 ठोकलेत, तर त्याच्या सोबतीनं मयूर पाटीलला आपण पाहतो. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 32 धावसंख्येची. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आरके स्पोर्ट आणि त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशा बॅट बनवून देखील दिल्या जातात आपल्याला हव्यात अशा. आणि विशाल मात्रेला आपण पाहतोय, सिक्सर किंग आमचा खुटारीचा, आणि त्याच्याकडूनच आपण ती बॅट देऊ जरूर सिक्सर किंगला. टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक जो जास्त षटकार ठोकेल त्याच्यासाठी ही बॅट असेल. एक चांगली संकल्पना मी म्हणेन. गोलंदाजसाठी देखील काहीतरी ठेवा. येस, बॉल तो केवळ आपला बॉल देऊ नका, काहीतरी विशेष बॉल दे त्याला. गोलंदाज महेश पाटील. महत्वाचं षटक नेहमी म्हणतो, सेकंड लास्ट षटक. 20 ओव्हरच्या षटकामध्ये 19वे षटक आणि 6 ओव्हरच्या षटकामध्ये 5वं षटक अतिशय महत्वाचं. आणि महेशचा वापर समोर फलंदाज करण. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. 4 मध्ये 17 वरती तो खेळतोय. लेफ्ट हँडर आहेत. डाव्या हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू फटका फासला झेल हवेमध्ये. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवला तुतू मैमाय. खर तर 2 धावा सहज होत्या. कॉल कॉम्बिनेशन थोडस खराब पाहायला मिळालं, परंतु अंततः अंत भला तो सब भला, जसं आपण म्हणतो. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलक पोहोचले ते 67. गरज आहे अजून येणारे 11 चेंडू आणि 30 धावसंख्येची. जे प्रेक्षक मागे बसले होते ते आता जवळ आलेत. त्यांना माहिती ही मॅच संपली नाही. एका बाजूने वेलकम उसाटे लढतोय तर त्यांना रोखण्यासाठी गौरी स्पोर्ट नेवाळी संघ देखील प्रयत्नशील आहे. बॅटिंग मध्ये भरपूर धावा बनवल्यात, परंतु त्या धावा वाचवण्यासाठी घाम घालावा लागतो. तर गौरी स्पोर्ट नेवाळीला देखील समाचार प्रत्येक गोलंदाजाचा घेतलाय. रिव्हर्स खेळायचो तर फटका देखील चांगला आहे. खेळाडू कक्षाला आश्वासन देतोय की मॅच संपली नाही, जोपर्यंत मी लढतोय तोपर्यंत सामना जिंकू शकतो. हा आत्मविश्वास देणारा हा चौकार फलंदाज करणच्या बॅटमधून. साठी बॅट आहे तर गोलंदाजसाठी देखील स्पायसी केला आपण पाहतोय. म्हणजे निराश कोणालाच नाही केलं. फिल्डर साठी देखील उत्कृष्ट फिल्डर, त्याला देखील कूलर देण्यात येईल. आता उष्णता येईल म्हणजे कूलरची देखील आवश्यकता भासेल. परंतु या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग. 71 धावा, 5वं षटक मार्गस्थ आहे. अजूनही षटकातील 4 चेंडू शेष आहेत. महेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. लेफ्ट मोड द विकेटनं चांगला चेंडू प्रहार केलाय. उंच वाऱ्याशी वार्ता करत असताना बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट पार. संघर्षाचा शंखनाद करत असताना करण मडवी मैदानाच्या आतमध्ये.
हा जबरदस्त 2 फ्रेम मध्ये आपण पाहू शकता. पडल्यानंतर अगदी जागा बनवली होती, थोडासा बॅकफुटला गेला होता, क्रीजच्या कोण्याचा वापर केला आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या 77 आणि आता आवश्यकता आहे 9 चेंडू 20 धावसंख्येची. सामना कुठनं कुठे आलाय, हे क्रिकेट आहे. ही क्रिकेट मधील अनिश्चितता आपण पाहतोय. आता 9 चेंडू गरज आहे ती 20 धावसंख्येची. या अगोदर देखील मी उल्लेख केला होता की जेव्हा मांडाच्या अगेन्स्ट चेंज द गेम वडवली खेळत होता 98 धावा बनवायच्या होत्या. 6 षटकामध्ये 7 चेंडू राखत तो विजय संपादन केला होता चेंज द गेम वडवलीनं. जणू काही त्या सामन्याची आठवण करून देत असताना या ठिकाणी वेलकम उसाटणे संघ. परंतु अजूनही सामना संपला नाही. दोन्ही टीमसाठी मॅच ऑन आहे. घडेल काय? 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं समीकरण बदलत आहे, परंतु अंत कोणाचा चांगला होईल हे पाहावं लागेल. विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालेल हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह. लेफ्ट मोर्द विकेट महेश. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, डाऊन दी ग्राउंड. बॉलला समोर फेकून देत असताना वायडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून दमदार षटकार. थँक्यू. डीझेल लेट परंतु थेट आलाय करण मडवी मैदानाच्या आतमध्ये. एकदा जोरदार टाळ्या. सामना कोणीही जिंको परंतु मन जिंकलेत करण मडवीना. 8 बॉल 35 वरती खेळतो, ज्यामध्ये 2 चौकार आणि 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित समीकरणाचा विचार केला तर आता आवश्यकता आहे 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची. आतापर्यंत ज्या खेळपट्टीवरती सारं काही पाहिलं, गोलंदाज हवी होताना देखील काही मॅच मध्ये पाहिले, परंतु ह्या मॅच मध्ये पूर्णतः फलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू 8 आणि आवश्यकता आहे 14ची. आता खरं तर कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला किती हिट पाहिजेत याचं कॅल्क्युलेशन शांताराम सर नेहमी केलं जातं, कारण की 2 हिट ही मॅच दूर आहे असं आपण म्हणू शकतो. 14ची आवश्यकता 8 मध्ये. फटका हा देखील चांगला आहे की नाही पाहावं लागेल, परंतु फलंदाज बाद. आमंत्रण होतं आणि टर्निंग पॉइंटचा हा बॉल मी तरी म्हणेन, कारण की इथे या बॉलवरती चौकार येऊ शकला असता, परंतु एक्झॅक्टली जिथे शॉट फाईनल उभा होता त्याच्या हातात बॉल गेला. ही कॅच होती का मॅच पाहावं लागेल, परंतु सामना त्यानं बनवलाय. सामन्यामध्ये कमबॅक मिळवून दिला तो वेलकम उसाटणेला करण मडवीसाठी. एकदा जोरदार टाळ्या. 35ची महत्वपूर्ण नॉक खेळून तो परतलाय आणि मॅच मध्ये जीवन तडवलंय वेलकम उसाटणेला. अडीच आहे. नवीन फलंदाज विशाल पाटील. 3 बंधुराज या संघात खेळताना आपण पाहतोय. नितीन पाटील, सागर पाटील आणि विशाल पाटील. योगदानाचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी सागरची राहिली. बॅटिंग करत असताना 2 षटकार जरूर ठोकले होते, त्यानंतर नितीनने देखील 1 चौकार दाखवला होता, परंतु आता विशालला कारनामा करावा लागेल. शेवटचा चेंडू आहे 7 मध्ये 14. इथे एज लागली आहे, बॉल मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. नशिबाचा कॉल आहे की नाही पाहावं लागेल, परंतु 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतायत. महत्वाच्या ह्या धावा आपण म्हणू शकतो, कारण की मॅच आता रंगली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. 5 षटकात तब्बल 85 बनवल्यात आणि 6 मध्ये आता विजयासाठी समीकरण उरलंय ते 12चं. कंपल्सरी चेसिंग. मॅच संपत नाही तोपर्यंत डगआउट आपल्याला सोडायचं नाही, ही सूचना पाठलाग करणाऱ्या टीम उसाटणेला देखील. आता टीम मीटिंग भरवली जाईल. आता संघनायक रोशनजी कातारा यांना देखील प्रश्न पडलाय की कोणत्या गोलंदाजची नियुक्ती करावी. आतापर्यंत जेवढे 4 गोलंदाज वापरले त्या 4ही गोलंदाजांना मार बसलाय. आता मात्र शेवटचा आणि नवखा गोलंदाज वापरावा लागेल. माइट मध्ये त्यांनी म्हटलं होतं की 6 षटक 6 गोलंदाज असते तरी चालले असते, परंतु आता 5व्या षटकामध्ये त्यांना नवखा गोलंदाज वापरावा लागेल. 6व्या षटकामध्ये 5वा गोलंदाज त्यांना वापरावा लागेल. आणि आता तो गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. शेवटचे 6 चेंडू 12 धावसंख्येचं समीकरण. मॅच मध्ये मजा आहे. काही प्रेक्षक खुटारीचे बरेचसे ग्रामस्थ मॅच पाहतात, त्यांना माहित आहे सामना कोणीही जिंको, परंतु पैसा वसूल मॅच सध्या तरी प्रेक्षकांना पाहायला मिळते. अंतिम षटक आणि स्वतः संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट नेहमी आपण पाहतो, परंतु आता कशा पद्धतीने संघाला लीड करेल. शेवटचे 6 चेंडू आणि धावा डिफेंड करायच्या आहेत 12.
धावा फार देखील नाहीत आणि कमी देखील नाहीत, म्हणजे बॅलन्स स्थिती दोन्ही संघांसाठी आहे. मॅच ऑन. आतापर्यंत पुन्हा आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील आणि सोबत विशाल पाटील ही जोडी. आतापर्यंत विचार केला तर 6 फलंदाज बाद झालेत. ते फलंदाज बाद किती झालेत त्यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाज आहेत ते कसा खेळ करतात याकडे आता सर्व चाहत्यांचं लक्ष आहे. 6 चेंडू गरज 12ची, 2 हिट सध्याच्या भाषेत म्हणायचं तर 2 षटकाराची आवश्यकता 6 मध्ये आहे असं म्हणू शकतो. फटका चांगला आहे. इथे मात्र बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. चेंडू सीमारेषा पार, चौकार. या स्पर्धेमध्ये उच्चांकित धावसंख्या टीम कानपोलीनं मात्र पाळाच्या आगे 102 बनवल्या होत्या, परंतु गरज असताना धावसंख्या बनवणं ही मोठी गोष्ट आहे आणि आता त्या गोष्टीच्या दिशेने वाटचाल सध्या तरी पाहायला मिळते. पहिला मोठा चेस होऊ शकतो जर ही धावसंख्या चेस झाली. 5 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. राईट ओव्हर विकेट रोशन. फटका हा देखील चांगला आहे. समोर खेळतायत परंतु आता क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पार्ट बिहाइंडच्या माध्यमातून मयूर बाद झालाय. सामन्यामध्ये प्रत्येक बॉल वरती ट्विस्ट वाढत चाललंय. कधी सामना नेवालीच्या बाजूने तर कधी सामना उसाटण्याच्या बाजूने. सामना सोडायला दोन्ही संघ तयार नाहीत. दोन्ही लढवय्ये संघ आहेत आणि लढाई दोघांकडनं केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी पैसा वसूल आणि अगदी हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बंटीचा विचार केला तर बंटीला कधी कधी प्रमोट केलं जातं 4थ्या क्रमांकावरती, परंतु तोच बंटी आता 9व्या क्रमांकावरती आलाय. बंटी मात्र मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे चेंडू 4 शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 8 धावा. बंटी देखील म्हणतो की आलेली संधी त्या संधीचं सोनं करायचं आहे. तर एका बाजूला कॅप्टन लीड करतो संघाला. धावा रोखायच्या आहेत कारण की विजय मिळवायचा आहे. या स्पर्धेमध्ये चांगली स्पर्धा आहे, ही सोडायची नाही लवकर आणि त्यासाठी आता प्रयत्नशील दोन्ही संघ. 4 चेंडू 8ची आवश्यकता. वेळ जास्त घालवायचा नाही, वेळ जास्त घालवायचा नाही. या ऑन केलं जाते पंचांकडनं देखील कारण की मॅचचा रिदम आपण तोडू नका. अजूनही एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. शेवटचे 4 चेंडू. ओव्हर द विकेटचा हा चेंडू बॅटन पॅड मधनं हा बॉल निघून चाललाय. डॉट चेंडू. एक डॉट चेंडू. आता मात्र प्रश्नचिन्ह आणि चिंता वाढते ती टीम उसाटण्याची, परंतु इथनं एक धाव, एक डॉट चेंडू. आता मात्र नवसंजीवनी जणू काही गौरी स्पोर्ट नेवालीला आपण पाहू शकता. 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. 6 मध्ये 12ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला होता असं वाटलं होतं. सामना झुकला तो वेलकम उसाटणीच्या बाजूने, परंतु त्यानंतर काय घडलं इथे देखील फटका चांगला आहे. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 3री धाव नाही आहे. 2 धावेवरती समाधान मात्र मानावं लागलं आणि या 2च्या मदतीनं धावफलक 91 आणि आता 2 चेंडू गरज आहे 6 धावसंख्येची. आता शेवटच्या बॉल पर्यंत मॅच ऑन असेल. आता यात शंका नाही आहे कारण की 2 चेंडू 6ची आवश्यकता. कधी कधी 1 बॉल 6ची गरज असताना देखील षटकार येतो. कालच तो आला होता. टीम धानसरला आवश्यकता होती 1 चेंडू 6ची आणि तेव्हा षटकार टोकला होता संस्कार म्हात्रेनं. इथे मात्र तसा विजयाचा षटकार कोण टोकेल आणि कोण विजयोत्सव साजरा करेल पाहावं लागेल. अनेक सारे प्रश्न सध्या तरी प्रेक्षकांच्या मनाला भिडसावतायत. प्रेक्षकांकडनं टाळल्या येतात. शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावसंख्येची. रोशन कातारा झुंज देतो एका बाजूने नेवालीसाठी. इथे एज तर लागली. बॉल निघून चालला मागे. विशाल पाटील स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि आता सिंगल मिळेल आणि समीकरण शेवटचा 1 चेंडू. गरज आहे ते आता 5 धावसंख्येची. 1 बॉल 5 धावा. मॅच रंगली. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही टीम साठी. इथनं सामना कोणी जिंको परंतु क्रिकेटचा विजय जरूर झालाय आणि ज्या पद्धतीचं हे आयोजन नियोजन चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारीचं ते सफल झालंय असं आपण म्हणू शकतो. कारण की जेव्हा क्रिकेटची स्पर्धा आपण भरवतो तेव्हा प्रेक्षकांसाठी आपण पर्वणी ही निर्माण करत असतो आणि खास करून ही मॅच त्यातील एक मोठी पर्वणी आपण म्हणू शकतो. 1 बॉल गरज आहे 5ची. टाळ्या जोरदार. फटका. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. अंतिम बॉल वरती फक्त सिंगलच मिळू शकते कारण की अलॉंग द कार्पेट हा बॉल निघून गेला होता आणि सामना जिंकलाय तो गौरी स्पोर्ट नेवालीनं. जरूर हँडशेक करायचं आपण, परंतु चेस करत असताना संघर्ष खूप चांगला राहिला.
ज्या पद्धतीने आम्ही म्हणतो की आपला पराभव प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडणारा असावा आणि त्या पद्धतीचा हा संघर्ष मॅच समरी तुमच्या समोर आहे. गौरी स्पोर्ट नेवाळीनं बनवले होते पहिल्या 6 षटकात 96 आणि प्रत्युत्तर देत असताना 6 षटकात 92 धावा, ज्यामध्ये